इतके खूप छान छान प्रकारचे मासे इथे बघायला मिळत आहे आणि जर तुम्हाला घ्यायचे असतील तर इथे मावशींकडे कोणते हे कारले काल आपण वेंगुर्ल्याचा जो कापड मार्केट आहे तो पाहिला, पण इथली जी रिअल प्लेस आहे ती म्हणजे मत्स्य बाजारपेठ, ती आपल्याला अजून पाहायची बाकी आहे. तर वेंगुर्ल्यामध्ये फक्त बीचेसच नाही तर इथली लोकल लाईफ पण तितकीच इंटरेस्टिंग आहे. तर मग कापड मार्केट नंतर आता टाइम आहे वेंगुर्ल्याच्या सगळ्यात लाईव्हली प्लेसचा म्हणजे मत्स्य बाजारपेठ. तर इथे तुम्हाला फ्रेश आणि खूप छान मासे डायरेक्टली तुम्हाला जे कोळी लोक आहेत त्यांच्याकडून मिळतात आणि सकाळी इथे खूप रश असते आणि खास करून रविवारी तर बाजारपेठ म्हणजे खूप भरलेली असते. तर हा व्हिडिओ मी सोमवारी बनवलेला आहे, त्यामुळे थोडीशी कमी गर्दी आणि थोडीशी कमी दुकानं इथे आहेत. पण ही जी मत्स्य बाजारपेठ आहे ती कापड मार्केटला लागूनच आहे आणि तिथे ना 3 असे कंपार्टमेंट केलेले आहेत त्यांनी. खाली चिकन सेंटर आहेत, सेकंड फ्लोअरला तुम्हाला सगळ्या प्रकारची मासे तिथे मिळून जातील आणि थर्ड फ्लोअरला जस्ट 2 ते 3 अशी मटणाची दुकानं आहेत. तर सगळ्यात जास्त फेमस म्हणजे मास्यांची जी बाजारपेठ आहे तर हीच आहे वेंगुर्ल्याची. आणि आता आपण चला बघूया, तर व्हिडिओला सुरुवात करू. बघा हे मत्स्य जे बाजार आहे मत्स्य बाजार पेठ सुरू होते. तर इकडे बघू शकता तुम्ही हे कापड मार्केट कडून पण इकडून एक असा रस्ता येतो जो की मत्स्य बाजारपेठ कडे जातो. कोळंबी कशी दिली? 100ला. आणि हे कोणते मासे? हे करबे कोणते? करबे करबे कसे दिले? 100ला 2. 100ला 2. ते 3. 100ला 3. तर बघा हे अशा प्रकारचे मासे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे विकतायत ह्या मावशी आणि एकदम फ्रेश मासे समुद्रातले मिळतात. तर कोणकोणत्या प्रकारचे मासे असतात मावशी इथे? सुरमई असते, पापलेट असते. पापलेट असते. जनरली भाव म्हणजे कसा ठरतो? जसं म्हणजे हवामानावर कमी रेट असतो. बरोबर. हा, म्हणजे जशी आवक असली तसं रेट असतो. हो. बांगडे मोठ्या प्रमाणात. बांगडे मोठ्या प्रमाणात मिळतात. हो हो. समुद्र कोणता इथे जवळ? समुद्र आमचा वेंगुर्ल्याचा समुद्र. बंदर मोठं. बघा एकदम फ्रेश आणि ताजे मासे दिसत आहेत. त्याच्यानंतर इकडे पण बघा मावशींकडे पण भरपूर मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसत आहेत. हे कोणते? पापलेट. हे डोमी. कोणती? कारले. हे बांगडा. आणि हे कारवे बांगडा, करली. आणि हे सुकवलेले जसं मीठ लावून सुकवलेले, याची पण करी करतात, भाजी. बघा खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे मासे ते आहे. तर बाजारचा दिवस कोणता असतो म्हणजे इथे? रविवारचा बाजारचा दिवस. रविवारी खूप गर्दी असते हे ना. आणि कालच होता रविवारचा दिवस. कोणती ही? बळा मासा. भाजी बनवतात की फ्राय साठी? अच्छा. बघा किती सुंदर आहे. रिबन पीस म्हणतात त्याला. इंटरेस्टिंग नाव आहे त्याचं. मुशी. त्यानंतर बघा कितीला मावशी प्लेट? 100 रुपयाला प्लेट. 100 रुपयाला प्लेट आहे. बघा कोणते येते मासे? पाचळी, डोंबी, 100 रुपयामध्ये बघा तुम्हाला किती पूर्ण प्लेट भरून मासे इथे मिळतील. म्हणजे आणि खूप फ्रेश मिळतील खरं म्हणजे. खूप. हे फ्राय साठी ना? फ्रायची डिश सार होते, काय सगळं होते. हा हा. फ्राय होणार आणि फ्राय होणार. फ्राय होणार आणि भाजी होणार है ना, कढी पण होणार त्याची. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे. काय करणार? युट्यूबवर टाकणार. हो व्हिडिओ टाकायचा आहे मावशी. हो.
कोणकोणते प्रकारचे मासे आहेत तुमच्याकडे विकायला? आपल्याकडे सुरमई आहे, सुरमई काय भाव? सध्या 600 रुपये एक आहे. 600 रुपयाला एक. एक आहे. अच्छा. एक piece आहे. आणि किती, 1 किलोचे येत असेल ते ना? 1.25 किलो आहे. अच्छा, 1.25 किलो येते. त्यानंतर हे हा हलवा आहे, हलवा 500 रुपये एक आहे. 500 रुपयाला एक. हो का? फ्रेश आहे ना तो. फ्रेश आहे आणि टेस्ट पण असेल त्याला. हो. ही रोमी आहे. ही कोणती? डोमी मासा. रोमी आहे, बांगडे आहेत, हिरड आहेत. हिरड. गावात हिरड बोलतात. अच्छा. फ्राय करून नुसतं चटणीसाठी. त्याला शेंगाळे बोलतात. शेंगाळे. शेंगाळा शेंगाळा मासा. छोटे आहेत. हा. ही छोटी कोलमी आहे, ही मोठी कोलमी आहे. तर बघा, खूप छान छान प्रकारचे मासे यांच्याकडे आहेत. जर तुम्हाला इथे मावशींकडे कोणते हे कारले कारले मासे, बारके कारले. कारले म्हणतात त्यांना. वेगवेगळे नाव आहे प्रत्येक माशांचे. हो. त्यानंतर इथे बघा, इथे या मावशींनी पीस करून ठेवलेले. कोणता मासा आहे हा? कारली. कर्ली मासा आहे. त्यानंतर ही कोळंबी. कोळंबी काय भाव मावशी? कोलंबी कितीला? 100. 100 रुपयाला प्लेट. हो. छान. पैसे दे जरा. दिले पैसे. हो. कुठून आलात काय विचार? तर इथे आज आहे ना सोमवारचा दिवस असल्यामुळे एवढी काही गर्दी नाहीये. म्हणजे म्हणावं तेवढ्या प्रमाणात जी माशांची जी दुकानं आहेत ती नाहीयेत, पण बऱ्यापैकी आहेत. पण जेव्हा रविवारचा दिवस असेल, आठवडी बाजार असेल ना, इथे प्रचंड माशांची दुकानं तुम्हाला बघायला मिळतील आणि घेणाऱ्यांची पण खूप गर्दी असते. म्हणजे अगदी चालायला सुद्धा मुश्किल होतं. आणि त्याच्यानंतर मी तर म्हणजे एवढ्या माशांची जी व्हरायटी ती पहिल्यांदाच इथे बघितली आणि बघा, या तुम्हालाही मत्स्य नक्कीच आवडेल. बाजारपेठेत आहे ना, अशा तर सुंदर सुंदर प्रकारची चित्र जी आहे ना ती काढलेली वेगवेगळी. बलवणी भाषा आहे. बांगडे घ्या किंवा कोणी असं म्हणते पावसा येता येईना वगैरे, असे जे कोट्स आहे त्याच्यावर ते लिहिलेले. आणि रविवारी ह्या बाजारात आहे ना खूप गर्दी असते. म्हणजे अक्षरशः पाय ठेवायला जागा नसते या बाजारात. तर असा हा मत्स्य बाजार आहे. काय बांगडा कसं दिले? 100ला 12. बघा, इथे 100ला 12 पीस होत आहेत. हा कोणता मासा आहे? वेगळा दिसतोय. मुशे. हो का? हो. फ्राय करण्यासाठी की आमटी पण करतात? अच्छा. त्याच्यानंतर इकडे बघा, हे मासे असे मासे ना आपल्याला असे छान क्लीन करून देतात आणि आपल्याला जी साईज पाहिजे त्या साईज नुसार म्हणजे कटिंग पण करून देतात, अगदी व्यवस्थित करून देतात. इतके खूप छान छान प्रकारचे मासे इथे बघायला मिळत आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही वेंगुर्ल्याच्या मत्स्य बाजारात येऊ शकता. खूप छान व्हरायटी मिळेल. जे आहेत सी फूड खाणारे, जे शौकीन असतील त्यांनी जरूर इथे भेट द्यावी.